नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कुख्यात गुंड निलेश घायवळला कानाखाली मारलेली त्या पैलवानाचा पुण्यात मर्डर. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळला कानशिलात लगावणारा पैलवान सागर मोहोळकरचा पुण्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 9 मार्च रोजी जामखेडमध्ये सागर मोहोळकरवर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारानंतर तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सागर मोहोळकरने जामखेड येथे कुख्यात गुंड निलेश घायवाळच्या कानशिलात लगावली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबार झाल्याची घटना 9 मार्च रोजी घडली होती. मोहोळकरवर गोळीबार झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाल्याचं चित्र आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं. आरोपी हा सध्या पुण्याचाच रहिवासी आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला. पैलवान सागर मोहोळकरवर फायरिंग करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं. संबंधित प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी पुण्याचा असून त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. सागर मोहोळकर हा अहमदनगर जिल्ह्यातील नानस गावचा रहिवासी असून तो कुस्तीगीर आहे. त्या दिवशी तो धाराशिवमधील अंद्रुड गावच्या जत्रेत कुस्ती पाहण्यासाठी आला होता. आयोजक आणि कुस्तीगिरांशी भेटण्याच्या दरम्यान त्यानं गर्दीतून पुढे येत घायवळवर हल्ला केला होता. वाशी पोलिसांनी या घटनेची स्वतःहून दखल घेत सागर मोहोळकर विरुद्ध IPC कलम 194(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तपासात समोर आलं की सागरचा गुन्हेगारी इतिहास आहे. त्याच्यावर 2 खुनांचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.